Let us start. Yes. Sir, how do we maintain harmony in the society that we are trying to understand? So education, sanskar, these are the 5 different dimensions of human order. Vaishnavi, raise your hand. No, sir. No, sir. Sorry, sorry. Here we are trying to understand how to maintain harmony in the society. To maintain harmony in the society, dimensions of human order that we are trying to understand. So if you'll observe, these are the 5 dimensions of human order. मानवी व्यवस्थेचे म्हणू आपण, ठीक आहे. मानवी व्यवस्थेचे हे 5 पैलू आहेत, हे डायमेन्शन्स आहेत. एज्युकेशन, संस्कार, हेल्थ सेल्फ रेग्युलेशन म्हणू, प्रोडक्शन, वर्क, जस्टिस, preservation, and exchange storage. How all are interconnected with each other, that if you want to observe, so education, sanskar leads to right understanding and right feeling, जे आपण happiness म्हणतोय त्याला, ठीक आहे. Health, self regulation leads to prosperity, production, work leads to prosperity, justice, preservation leads to fearlessness and coexistence respectively. Okay, म्हणजे जस्टिस जर असेल तर तो फिअरलेसनेसला करणार आहे लीड, ठीक आहे. आणि प्रिझर्वेशनला लीड कोण करणार, तर कोएक्झिस्टन्स, अस्तित्वाची भावना जी काय आहे ती एकमेकांचं संरक्षण करणार आहे, लक्षात घ्या ना, रिस्पेक्टिव्हली. एक्सचेंज, स्टोरेज, ओके, प्रॉस्परिटी अँड फिअरलेसनेस. त्याच्यामधलं मग पहिलं जे आहे ना, एज्युकेशन, संस्कार. लुकिंग ऍट द फर्स्ट डायमेन्शन ऑफ एज्युकेशन, संस्कार, ऍज वी डिस्कस्ड, वी कॅन सी. तर आपण अशा गोष्टी बघू शकणार आहे की एज्युकेशन इज टू डेव्हलप राईट अंडरस्टँडिंग फॉर हार्मनी ऍट ऑल लेवल्स ऑफ बिईंग म्हणजे ऑफ ह्युमन बिईंग. येतं का लक्षात? ऑफ बिईंग. हॅलो. येस सर. हा, एज्युकेशन, शिक्षण म्हणजे काय? तर शिक्षण म्हणजे विकास आहे, विकास करणं आहे. कशाचा? तर राईट अंडरस्टँडिंग ऑफ हार्मनी ऍट ऑल लेवल्स ऑफ ह्युमन बिईंग. राईट अंडरस्टँडिंग म्हणजे योग्य समज विकसित करणे आहे ना. एज्युकेशनने काय होणार, तर योग्य समजूत विकसित होणार आहे. कशाची? तर हार्मनी मेंटेन करायची, सुसंवाद साधायची 4 लेवलवरती. फ्रॉम दी सेल्फ टू एंटायर एक्झिस्टन्स. फ्रॉम सेल्फ टू दी एंटायर एक्झिस्टन्स म्हणजे इंडिव्हिज्युअल, फॅमिली, सोसायटी अँड नेचर अँड एक्झिस्टन्स ऑर एन्व्हायरमेंट. So these are the 4 levels. At all these 4 levels, we need to develop right understanding, and developing right understanding for maintaining harmony at all levels of human being is nothing but education, and this is possible with the help of education, ज्याला आपण शिक्षण म्हणू. समजलं का? म्हणजे शिक्षणाने थोडक्यात योग्य समज विकसित होणार आहे, बघा आहे ना, सुसंवाद साधण्यासाठी 4 लेवलवरती. इंडिव्हिज्युअल, फॅमिली, सोसायटी अँड नेचर ऑर एक्झिस्टन्स ऑर एन्व्हायरमेंट म्हणू आपण. काय अडचण एज्युकेशन बद्दल? हॅलो. नो सर. संस्कार म्हणजे काय? संस्कार इज टू डेव्हलप द बेसिक ऍक्सेप्टन्स ऑफ द हार्मनी ऍट व्हेरियस लेवल्स. संस्कार म्हणजे आपण, मला वाटतं इंग्लिशमध्ये ह्याला कल्चर असा वर्ड आहे, ठीक आहे. संस्कार, कल्चर म्हणजे संस्कार. मग हे काय करते, तर डेव्हलप करते. काय डेव्हलप करते, तर बेसिक ऍक्सेप्टन्स. बेसिक ऍक्सेप्टन्स म्हणजे मूलभूत स्वीकारणं म्हणू आपण. तर संस्कार काय करते, तर मूलभूत स्वीकारणं जे आहे, मूलभूत स्वीकारणं ह्याचं डेव्हलपमेंट करते. कशासाठी? कशाचं? तर सुसंवाद साधायचा ऍट 4 लेवल्सला. म्हणजे एज्युकेशन इज टू डेव्हलप राईट अंडरस्टँडिंग अँड संस्कार इज टू डेव्हलप द बेसिक ऍक्सेप्टन्स. आणि या दोन्ही मध्ये 4 लेवल्स वरतीच काम करायचंय, बरोबर? हॅलो. Common thing is what? We need to work for 4 different levels of human being: individual, family, society and nature. These are the 4 different levels of human being. On these 4 levels, if we'll be developing right understanding to maintain the harmony, it is called as education. And if we are developing basic acceptance of all
of the harmony at all different levels, it is called as samskar. एज्युकेशन प्रोव्हाइड्स कमिटमेंट. एज्युकेशन जे काय ते वचनबद्ध राहण्यासाठी, प्रिपरेशन म्हणजे तयारी करण्यासाठी, अँड प्रॅक्टिसिंग ऑफ ह्युमन लिव्हिंग इन हार्मनी. ओके. प्रॅक्टिस प्रॅक्टिस म्हणजे प्रॅक्टिसला काय म्हणणार मराठीत? सराव. हॅलो. येस सर. म्हणजे वचनबद्ध राहणे, तयारी करणे आणि सराव करणे कशाचा? तर लिव्हिंग इन हार्मनी. आपण सुसंवाद साधत जगण्यामध्ये ऍट ऑल लेवल्स म्हणजे 4 डिफरंट लेवल्स. म्हणजे एज्युकेशननी काय मिळतं इकडे? एज्युकेशननी काय मिळतंय तर कमिटमेंट, तिकडे वचनबद्धता म्हणू आपण, वचनबद्ध राहणे, प्रिपरेशन तयारी करणे, प्रॅक्टिस म्हणजे सराव करणे कशाचा? तर लिव्हिंग इन हार्मनी ऍट ऑल डिफरंट लेवल्स ऑफ ह्युमन बिईंग. प्रिपरेशन इन्क्लुड्स लर्निंग दी स्किल्स अँड टेक्नॉलॉजी. मग प्रिपरेशन म्हणजे तयारी. तयारीमध्ये काय काय येतंय तर लर्निंग येणार आहे, स्किल्स येणार आहेत, जे वेगवेगळे कौशल्य म्हणू आपण, त्यांचं शिकणं म्हणू. आणि तंत्रज्ञान म्हणजे काय? फॉर लिव्हिंग इन दी हार्मनी. प्रिपरेशन म्हणजे काय? तर प्रिपरेशन इन्क्लुड्स लर्निंग दी स्किल्स अँड टेक्नॉलॉजी फॉर लिव्हिंग इन हार्मनी. सुसंवाद साधत जगण्यासाठी तिकडे प्रिपरेशन जे काय आहे त्याच्यामध्ये काय येतंय? वेगवेगळी कौशल्य आणि तंत्रज्ञान. ओके. हे आपण शिकणार आहे, ते म्हणजे प्रिपरेशन. ओके. आवर लिव्हिंग इज म्हणजे आपलं जगणं जे काय आहे ते एक्सप्रेस करते आपल्या संस्काराला, आपल्या कल्चरला, आपल्या संस्कृतीला. बरोबर का? हॅलो. हॅलो. काय अडचण? हॅलो. येस. मग इकडे शॉर्ट मध्ये दिलेलं आहे बरं का, जे आपण सांगितलं ते शॉर्ट मध्ये दिलेलं आहे. जे काही वेगळं आहे तेवढं फक्त वाचू आपण. फास्ट जाऊया पुढे. तर मला वाटतं एज्युकेशन समजलं, संस्कार समजलं, हे वाचा. तेच वरती जे दिलेलं आहे ते इकडे दिलेलं आहे. ठीक आहे. डेव्हलपमेंट ऑफ कॉम्पिटन्स टू लिव्ह विथ डेफिनाइट ह्युमन कंडक्ट. ओके. डिसिप्लिन, ज्याला आपण शिस्त म्हणतो, आणि सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वतःमध्ये शिस्त पाहिजे. मला सगळ्यात महत्वाचं जर काही सांगायचं असेल, एज्युकेशन संस्कार म्हणजे शिक्षण, आणि हे कल्चर जर तुमच्या आतमध्ये, स्वतःमध्ये, सेल्फ मध्ये जर यायचं असेल तर शिस्त भरपूर महत्वाची आहे. डिसिप्लिन. विदाउट डिसिप्लिन एज्युकेशन विल नॉट हॅव एनी काइंड ऑफ मीनिंग. समजते का? हॅलो. हॅलो. येस सर. Yes, sir. शिस्त जर नसल तर तिकडे शिक्षण येत नाही. त्या शिक्षणासाठी शिस्त महत्वाची आहे, लक्षात घ्या. सेल्फ डिसिप्लिन आणि डिसिप्लिन. मग डेव्हलपमेंट ऑफ कॉम्पिटन्स. कॉम्पिटन्स म्हणजे काय? तर क्षमता आहे ना, आपल्या आतमधल्या क्षमतेचा आपल्याला विकास करायचा आहे ना. टू लिव्ह कशासाठी? जगण्यासाठी. विथ डेफिनाइट ह्युमन कंडक्ट. विथ डेफिनाइट ह्युमन कंडक्ट म्हणजे निश्चित ह्युमन बिहेवियर असं म्हणू आपण, ज्याच्यामध्ये मग डिसिप्लिन अँड सेल्फ डिसिप्लिन, दीज आर दी 2 व्हॅल्यूज म्हणू आपण, लागणार आहे तिकडे. ओके. तर लेक्चर झालं की फोन करतो. हॅलो. 4:30 ला. सो राईट अंडरस्टँडिंग, दिस इज द फर्स्ट पॉइंट. आता राईट अंडरस्टँडिंग म्हणजे काय बघा ना, योग्य समज. योग्य समजला आपण विजडम म्हणतोय ना, विजडम. क्लेव्हर असणं वेगळं आणि वाईज असणं वेगळं, ह्याच्यामध्ये थोडासा फरक तुम्ही इंटरनेटवरती पहा. हॅलो. इन्फॉर्मेशनचं कन्व्हर्जन बरं का नॉलेज मध्ये होतं, नॉलेजचं कन्व्हर्जन विजडम मध्ये व्हायला पाहिजे. त्याला राईट अंडरस्टँडिंग असं म्हणू आपण. हॅलो. हीप ऑफ इन्फॉर्मेशन इज अवेलेबल इन द इंटरनेट, ऑन द इंटरनेट म्हणू आपण तिकडे. But lot of information, from that information can you convert it into knowledge, and if that knowledge will be helping you to become wise, then we can call it as wisdom. तुम्हाला मग ते काय बघा काय म्हणतात मराठीत, काय म्हणणार विजडमला? चांगुलपणा, चांगले काय म्हणतात? हॅलो. वाईज. कोण बघतंय का अर्थ विजडम? हॅलो. कोण बघतंय का बघा. आहेत का कोण जागे?
शहाणपणा सर. हा, शहाणपणा. शहाणपणा. विजडम मिनिंग इन मराठी जर बघितलं तिकडे शहाणपणा म्हणू आपण, ठीक आहे. आणि इंग्लिश मध्ये जर मिनिंग बघितला, ठीक आहे, इन इंग्लिश म्हणा नाही इंग्लिश कधी कधी शहाणपणा म्हणजे मराठीतून वेगळा अर्थ निघू शकताय, लय शहाण आहे वगैरे, बरं का, काय बघा. द क्वालिटी ऑफ हॅव्हिंग एक्सपिरियन्स हे महत्वाचं आहे. अशी तुमच्याकडे गुणवत्ता असणार आहे की ती गुणवत्ता कशामुळे येणार आहे, तर एक्सपिरियन्स मुळे येणार आहे, तुमच्या अनुभवातून येणार आहे, नॉलेज मधून येणार आहे. क्वालिटी ऑफ हॅव्हिंग एक्सपिरियन्स, नॉलेज अँड गुड जजमेंट. बरेच जण हुशार असतात पण त्यांच्याकडे जजमेंट नसतं ना, त्याला विजडम आहे, त्याच्यापाशी शहाणपणा आहे असं म्हणू नाही शकत आपण. हॅलो, येस. येस सर. हा, मग हे थोडस समजून घ्या. आणि ह्याच्यासाठी काय लागणार आहे, तिकडे तुम्हाला जजमेंट यायला पाहिजे. तुम्हाला जजमेंटला काय म्हणणार? हॅलो, जजमेंट इन मराठी बघा ना शब्द, निर्णय. जजमेंट म्हणजे काय बघा ना, इफ any decision you wanted to take in your life, okay, and if you have taken some decision, and if that decision is because of that decision you are getting some kind of failure in your life, what you will say, whatever judgment you have taken, whatever decision you have taken, that was wrong actually. जजमेंट म्हणजे ह्याला डिसिजन असा दुसरा एक अर्थ घेऊया आपण, बरोबर. हॅलो, हॅलो, निवडणे, निर्णय घेणे, ठीक आहे. ताळमेळ. हा, हॅलो, ताळमेळ. हा, ताळमेळ किंवा निर्णय घेणे म्हणू आपण. मग विजडम म्हणजे काय, तर तिकडे शहाणपणा. शहाणपणा म्हणजेच काय आहे तिकडे, की यू आर हॅव्हिंग दी क्वालिटी, ओके, अँड दॅट क्वालिटी इज कमिंग विथ युअर एक्सपिरियन्स, नॉलेज, अँड यू आर हॅव्हिंग गुड जजमेंट, अँड इट इज कॉल्ड एज विजडम. आणि हे सगळं येण्यासाठी ऍक्च्युली त्याला मग काय म्हणतोय आपण, राईट अंडरस्टँडिंग. येतं का लक्षात? हॅलो, व्हॉट इज मीन बाय राईट अंडरस्टँडिंग? येस सर. त्याच्यामध्ये मग पुढे बघा ना, क्लॅरिटी अबाउट व्हॉट टू डू ऍज अ ह्युमन बिईंग. मानव म्हणून तुमच्याकडे स्पष्टता आहे, आपल्याला काय करायचं आहे. वन सेल्फ म्हणजे स्वतःसाठी. एक मिनिट, काहीतरी वेगळं आली स्क्रीन माझ्याकडे. वन सेल्फ म्हणजे स्वतःसाठी, फॅमिली म्हणजे कुटुंबासाठी, सोसायटी म्हणजे समाजासाठी, आणि नेचर म्हणजे एन्व्हायरमेंटसाठी, पर्यावरणासाठी. तुम्हाला ऍज अ ह्युमन बिईंग म्हणून काय करायचंय, त्याचं तुमच्याकडे शांतपण आहे, त्याला म्हणायचं त्यावेळेस राईट अंडरस्टँडिंग. आणि हे येण्यासाठी एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. समजते का? हॅलो, येस सर. सेकंड इज राईट फिलिंग. The capacity to live in relationship with other human being is nothing but right feeling. त्या 9 गोष्टी ज्या बघितल्या आपण, 9 व्हॅल्यूज म्हणू, 9 प्रिन्सिपल्स म्हणू, 9 फिलिंग्स म्हणू, जिकडे ट्रस्ट, ग्लोरी, बरंच काय होतं तिकडे, लव्ह, अफेक्शन, रेफरन्स, आठवतात का? हॅलो, 9 व्हॅल्यूज. मग त्यांचं Yes, sir. योग्य भावना म्हणजे काय, तर तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे, ॲबिलिटी आहे, तुमच्याकडे क्षमता आहे कसं जगण्याची. टू लिव्ह म्हणजे जगणे. अशी जगण्याची तुमच्याकडे क्षमता आहे की ती तुम्ही नातेसंबंधामध्ये जगत आहात विथ अदर ह्युमन बिईंग, म्हणजे दुसऱ्या मानवासोबत, इन फॅमिली अँड इन सोसायटी. त्याच्यासाठी राईट फिलिंग इज रिक्वायर्ड, अँड दिस राईट फिलिंग ऑल्सो विल बी गेटिंग विथ एज्युकेशन. त्याच्यासाठी एज्युकेशन घेतोय आपण, त्याच्यासाठी शिकतोय आपण, लक्षात घ्या. हॅलो, येस. येस सर. राईट स्किल्स, ज्याला आपण योग्य कौशल्य म्हणू. कशासाठी, तर प्रॉस्परिटी आणण्यासाठी. प्रॉस्परिटी आणण्यासाठी म्हणजे आपण समृद्ध होण्यासाठी, ऍज अ ह्युमन बिईंग समृद्ध होण्यासाठी. मग कॅपॅसिटी टू आयडेंटिफाय द नीड ऑफ फिजिकल फॅसिलिटी. फिजिकल फॅसिलिटी म्हणजे भौतिक सुविधा. आता हे बघा आहे ना, लक्षात घ्या ना, प्रॉस्परिटीने ऍक्च्युली भौतिक सुविधा येते, पण फक्त भौतिक सुविधेने प्रॉस्परिटी येते हे चुकीचं आहे. हॅलो, येस सर. प्रॉस्परिटी म्हणजे भौतिक सुविधा असणार आहे तिकडे, पण नुसतंच फिजिकल फॅसिलिटी म्हणजे प्रॉस्परिटी असं म्हणू नाही शकत आपण. हे आतापर्यंत आपण बऱ्याचदा बोललेलं आहे, शिकलेलं आहे, ऐकलेलं आहे, कळलेलं आहे आपल्याला.
मग तिकडे जर राईट स्किल्स असतील कशासाठी, तर समृद्ध होण्यासाठी, मग तिकडे तुमच्याकडे ॲबिलिटी पाहिजे, क्षमता पाहिजे, की तुम्हाला ओळखता यायला पाहिजे काय आपल्या नेमक्या गरजा आहेत कशाच्या, तर भौतिक सुविधेच्या. मग त्याच्यासाठी आपल्याला तिकडे राईट स्किल्स पाहिजेत. बरोबर का? हॅलो, येस. Yes, sir. द स्किल्स अँड प्रॅक्टिस. स्किल्स म्हणजे कौशल्य म्हणू, प्रॅक्टिस म्हणजे सराव म्हणू, फॉर सस्टेनेबल प्रोडक्शन ऑफ मोर दॅन व्हॉट इज रिक्वायर्ड. मोर दॅन व्हॉट इज रिक्वायर्ड म्हणजे आपलं समाधान म्हणतोय आपण तिकडे, बरं का? त्यालाच प्रॉस्पेरिटी म्हणतोय. मोर दॅन व्हॉट इज रिक्वायर्ड, इफ यू आर ट्राइंग टू फिगर इट आउट, देन व्हॉट काइंड ऑफ स्किल्स अँड हाऊ मच, in what kind of percentage you need to do and practice to produce physical facilities which will be okay more than required. त्याच्यासाठी मग तिकडे अगेन स्किल्स आर रिक्वायर्ड. हे सगळं लक्षात बघा. बरोबर. मग इकडे म्हणलं आहे ना, बाय वे ऑफ लेबर, काही शेतामध्ये कष्ट करून म्हणू, युजिंग सायकलिक, काय बघा ना, युजिंग सायकलिक म्हणलं तिकडे आहे ना, म्युच्युअली एनरिचिंग प्रोसेस. म्युच्युअली एनरिचिंग प्रोसेस म्हणजे फक्त स्वतः श्रीमंत नाही व्हायचं, स्वतः एनरिच नाही व्हायचंय. अशा प्रोसेसमध्ये आपण स्वतः डेव्हलप होत असू, स्वतः प्रॉस्पेरिटी मिळवत असू, तर समोरच्याला पण प्रॉस्परस करायचं आपल्याला. हॅलो. आणि त्याच्यासाठी तसे स्किल्स आपल्याकडे पाहिजेत. हॅलो, समजतंय का? Such kind of skills and Yes, such sir. kind of practices you should acquire in your life, which will be helping not only to you, but you are trying to help others, where you are trying to enrich others also. And this is called as mutual enriching process. आलं का लक्षात? द फिलिंग ऑफ प्रॉस्पेरिटी. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी राईट स्किल्स आपल्याकडे पाहिजेत, योग्य कौशल्य आपल्याकडे पाहिजेत. त्याच्यासाठी अगेन यू आर, तिकडे तुम्ही कशासाठी आलाय बघा, ह्या 3 गोष्टींसाठी आलाय ऍक्च्युली. इंजिनिअरिंगच्या फील्ड मध्ये कशासाठी आलाय, तर 3 गोष्टींसाठी आलाय. राईट अंडरस्टँडिंग करायला आलाय गोष्टी, तुमच्याकडे राईट फिलिंग यायसाठी आणि राईट स्किल्स यायसाठी. मोस्टली आपला फोकस जो काय होता आतापर्यंत, तर तो फक्त राईट स्किल्स कडे होता. राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग हे मिसिंग होतं बिकॉज ऑफ युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज. ऍक्च्युली नाव यू कॅन अंडरस्टँड राईटली अँड यू कॅन हॅव राईट फिलिंग्स विथ यू. जाऊया पुढे. आणि हे सगळ्यासाठी एज्युकेशन संस्कार आहे. शिक्षण, काय म्हणणार आहे ना, शिक्षण संस्कार जे काय आहे ते मदत करणार आहे आपल्याला हे समजून घेण्यासाठी. जाऊया पुढे. आणि ह्या सगळ्यासाठी महत्वाचं म्हणजे डिसिप्लिन, ज्याला शिस्त म्हणतोय आपण, आपल्या वागण्यातली आहे ना, ह्युमन कंडक्ट म्हणजे ह्युमन बिहेवियर मधली शिस्त आणि स्वतःची शिस्त, ह्या दोन्ही गोष्टी तिकडे आपल्याला हेल्प करणार आहेत आपला विकास करण्यासाठी आणि आपली क्षमता वाढवण्यासाठी. आलं का लक्षात? हॅलो, येस. तो ह्युमन ऑर्डर मधला पहिला पॉइंट आपण इकडे समजून घेतलेला आहे, ज्याला आपण एज्युकेशन संस्कार म्हणलेला आहे. आणि पुढे जातोय आपण जिकडे सेकंड डायमेन्शन ऑफ ह्युमन ऑर्डर, मानवी व्यवस्थेमधलं हे सेकंड डायमेन्शन आहे, सेकंड पैलू, दुसरा पैलू आहे, ज्याला हेल्थ म्हणलं, सेल्फ रेग्युलेशन साठी. वी हॅड डिस्कस्ड ओके दिस ऑलरेडी आहे ना, अर्लियर वी हॅव सीन. बघितलेलं आहे का हे? हेल्थ आठवतं का बघा ना, सेल्फ रेग्युलेशन. हॅलो, तेच दिले परत, मी फास्ट जातोय बरं का. सेल्फ रेग्युलेशन इज द फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स बॉडी अँड, आईची तिकडे सेल्फ म्हणजे आहे ना, स्वतःची काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपल्या बॉडीच्या प्रती, आणि त्याची भावना आहे ना, त्याची भावना, त्या जबाबदारीची भावना आहे ना, आपल्या बॉडीच्या प्रती असलेल्या जबाबदारीची भावना म्हणजे सेल्फ रेग्युलेशन म्हणलेलं आहे. कशासाठी असते ती, तर सेल्फचे काही जबाबदाऱ्या आहेत, त्याच्यामध्ये फॉर नर्चरिंग आहे. नर्चरिंग अवर बॉडी म्हणजे आपल्या बॉडीचं पोषण करणं, प्रोटेक्शन म्हणजे आपल्या बॉडीचं संरक्षण करणं म्हणून, आणि राईट युटिलायझेशन ऑफ अवर बॉडी आहे ना, ऍज पर अवर पर्पज ऑफ अवर लाईफ or goal of our life. If we are utilizing our body, and it is called as right utilization of our body. आणि ह्याला सगळ्याला आपण काय म्हणतोय, सेल्फ रेग्युलेशन म्हणतोय. अशा प्रकारची भावना आहे ना, जिकडे जबाबदारी आहे आपल्या बॉडीच्या प्रती. कशासाठी, तर नर्चरिंग म्हणजे आपलं पोषण करणं, प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण करणं, राईट युटिलायझेशन ऑफ अवर बॉडी म्हणजे योग्य वापर, योग्य उपयोग आपल्या बॉडीचा झाला पाहिजे. आणि त्याला सेल्फ रेग्युलेशन म्हणलंय. हे कशासाठी हेल्पफुल आहे, तर हेल्थ नावाची जी काही ऑर्डर आहे आपल्या मानवी आरोग्य म्हणतोय आपण, आरोग्य बघा,
तुम्ही मेन जर गोष्टी बघितल्या बरं काय मानवी व्यवस्थेमधल्या, तर ह्या 5 आहेत. मी परत एकदा सांगतोय बघा. शिक्षण घेणं, हेल्थ रिलेटेड, प्रोडक्शन, जे काही आपलं फिजिकल फॅसिलिटीज आहे त्याचं प्रोडक्शन करणं, जस्टिस म्हणजे न्याय व्यवस्था म्हणून, एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण. ह्या 5 मोठ्या ऑर्डर्स आहेत ह्युमन बिईंग्स मधल्या, ह्युमन ऑर्डर्स म्हणून आपण ह्याला. अँड दीज आर द डायमेन्शन, दीज आर द 5 डायमेन्शन्स ऑफ ह्युमन ऑर्डर. मानवी व्यवस्थेमधले हे 5 पैलू आहेत महत्वाचे. ओके, समजलं का? हेल्थ, सेल्फ रेग्युलेशन, रिपीट झालं बघा हे. हेल्थ ऑफ बॉडी इज इंडिकेटेड बाय द फॅक्ट दॅट इट इज एबल टू ऍक्ट अकॉर्डिंग टू अवर इन्स्ट्रक्शन्स ऑफ द सेल्फ and the different parts of our body are in harmony. This also I think we have seen, where actually what is meant by health. So health of body is indicated. हे इंडिकेटर्स बघितले होते, आठवतात का? हॅलो, जिकडे जिकडे सेल्फनी काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या आणि बॉडी जर फॉलो करत असेल तर ती बॉडी, तो सेल्फ ह्युमन बिईंग म्हणू आपण, तो हेल्दी आहे असं आपण म्हणू शकतो. अँड whatever different parts of our body, in different parts of our body if there is harmony, सुसंवाद साधते, म्हणजे डोळ्यांनी पाहिलेलं लगेच ब्रेनला कळते, ब्रेन तिकडे सिग्नल देतात हाताला आणि पायाला आणि ऍक्टिव्हिटी होते आपली, तर तिकडे हेल्थी बॉडी म्हणू आपण. वाटेमध्ये मी हे जे एक्झाम्पल दिलं तुम्हाला, वाटेमध्ये साप दिसला, तिकडे इमिजिएट डोळ्यांनी आपल्याला सिग्नल दिले ब्रेनला की पळा इकडून किंवा सावध व्हा. मग तिकडे जर इमिजिएट आपल्याला तसं झालं, आपण रिस्पॉन्स जर तसा दिला, तर तिकडे आपली बॉडी हेल्दी आहे असं आपण म्हणू. किंवा साप आहे तिकडे आणि आपण तिकडे निवांत राहिलं आणि साप आपल्याला चावला तिकडे बघाय नाही, तर आपली बॉडी हेल्दी नाही असं समजायचं आहे. हॅलो, येतंय का लक्षात? बघाय ना, म्हणजे आपल्या सेल्फनी दिलेल्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, सूचना आहेत, त्यानुसार जर बॉडी आपली वर्क करत असेल तर त्या बॉडीला आपण हेल्दी बॉडी असं म्हणतोय. आणि आपल्या बॉडीच्या जे काही डिफरंट पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये पण सुसंवाद साधला जात असेल तर त्याला हेल्थ म्हणतोय आपण, त्याला आरोग्य असं म्हणतोय. जातोय मी पुढे ना. प्रोडक्शन वर्क, वर्क इज an effort of human being, okay, does on the rest of nature. वर्क म्हणजे काम आहे तिकडे, आपण बघितलंय ना, बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पण वर्क बघितलं तिकडे. ओके, एफर्ट्स आहेत हे, काही प्रयत्न केले जातात आहेत ना, ह्युमन बिईंग, कोणाकडून तर ह्युमन बिईंग कडून. डज ऑन द रेस्ट ऑफ नेचर, निसर्गावरती काही काही एफर्ट्स केले जातात आहेत आणि त्याला आपण वर्क असं म्हणतोय. अँड समटाइम्स वी आर प्रोड्युसिंग ऑल्सो. हे कशासाठी? वर्क केल्यानंतर व्हॉट विल हॅपन, वी आर प्रोड्युसिंग, ओके, फिजिकल फॅसिलिटीज, अँड दिस फिजिकल फॅसिलिटीज विल बी ऑब्टेन फ्रॉम दी वर्क. थोडक्यात काय बघा ना, काम केलं तर पैसा मिळतोय, पैसा मिळाला तर आपली संपत्ती आहे आपल्याकडे, वेल्थ आहे आपल्याकडे, बरोबर का? थोडक्यात हॅलो, काम न करता मिळणार आहे का पैसा? काम न करता मिळणार आहे का पैसा? नाही. हा, मग हे तशा रिलेटेड मध्ये आपण समजून घेऊया. वर्क म्हणजे काही प्रयत्न आहेत आपले, एफर्ट्स आहेत, आणि जिकडे ह्युमन बिईंग काय करतोय, सम काइंड ऑफ वर्क, काही गोष्टी करतोय. डज म्हणजे करणे, डज ऑन दी रेस्ट ऑफ नेचर म्हणजे ह्या निसर्गावरती, त्याच्या थ्रू काय होतंय, प्रोडक्शन होतंय ना, कशाचं? फिजिकल फॅसिलिटीचं प्रोडक्शन होतंय. आणि या फिजिकल फॅसिलिटीज ह्या वर्क मधून ऑब्टेन होतात, मिळतात आपल्याला. So there are two important issues related to production of work. Okay, what to produce and how to produce. बर का? मग हे कसं, काय नेमकं प्रोड्यूस करायचं आहे आणि कसं प्रोड्यूस करायचं आहे, हे 2 प्रश्न आहेत ह्याच्या संदर्भात. अँड दिस इज द थर्ड डायमेन्शन ऑफ ह्युमन ऑर्डर म्हणू आपण. मग रिगार्डिंग व्हॉट टू प्रोड्यूस, नेमकं काय आपल्याला प्रोड्यूस करायचं आहे, काय निर्माण करायचं आहे, ठीक आहे. वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड, हे पण आपण चर्चा केली म्हणलंय ना, वेल एक्सप्लोरिंग द प्रपोजल अबाउट प्रॉस्परिटी, हेल्थ अँड सेल्फ रेग्युलेशन. ह्याच्यामध्ये आपण ते शोधलेलं असं बघा ना, आठवतात का बघा ह्या गोष्टीवर का? राईट नाव आय एम नॉट एबल टू रिकॉल लिटरली, बट आय होप यू आर रिकॉलिंग समथिंग, आहे ना, वेअर ऍक्च्युअली हाऊ व्हॉट टू प्रोड्यूस मीन्स व्हॉट ऍक्च्युअली वी एक्सप्लोर्ड आहे अबाउट प्रॉस्परिटी, हेल्थ अँड रेग्युलेशन. ह्या 3 गोष्टी बघितल्या होत्या आपण. ते म्हणजे तिकडे हे प्रोड्यूस करायचं असं थोडक्यात, व्हॉट टू प्रोड्यूस.
अँड वी हॅव टू प्रोड्यूस ओके फिजिकल फॅसिलिटीज रिक्वायर्ड. आणि ह्या फिजिकल फॅसिलिटीज कशासाठी लागणार आहेत, तर आपलं पोषण करण्यासाठी, आपलं संरक्षण करण्यासाठी आणि राईट युटिलायझेशन आपल्या बॉडीचं झालं पाहिजे. त्याच्यासाठी ऍक्च्युली फिजिकल फॅसिलिटीज पाहिजेत आणि त्या फिजिकल फॅसिलिटीज ज्या काय आहेत त्या निर्माण करायच्या आहेत आपल्याला थोडक्यात. बरोबर का? हॅलो. फक्त त्या लिमिटेड क्वांटिटीमध्ये लागतात, ह्याचा फक्त अवेअरनेस जर आपल्यापाशी राहिला तर त्याला आपण ह्युमन बिईंग म्हणतोय. पण आपली भूकच नाही भागत आहे. ठीक आहे, नर्चर किती करायचंय स्वतःला, स्वतःच्या बॉडीला, स्वतःच्या फॅमिलीला, स्वतःच्या सोसायटीला हे पण कळलं पाहिजे. स्वतःच किती प्रोटेक्शन करायचंय, समाजाचं किती प्रोटेक्शन करायचंय, एन्व्हायरमेंटचं किती प्रोटेक्शन करायचंय हे पण कळलं पाहिजे ऍज अ ह्युमन बिईंग. त्याच्यानुसार आपण प्रोड्यूस केलं पाहिजे फिजिकल फॅसिलिटीज. आणि आपल्या बॉडीचं जे काही युटिलायझेशन होणार आहे त्याच्यासाठी पण काही फिजिकल फॅसिलिटीज लागतील. तर त्या किती प्रमाणात लागणार आहेत, त्या नेमक्या कुठल्या आहेत, त्या प्रोड्यूस करायच्या आहेत. त्याचा आन्सर म्हणजे व्हॉट टू प्रोड्यूस, नेमकं काय प्रोड्यूस करायचं आहे. कळलं का? हॅलो. येस सर. हा, रिगार्डिंग हाऊ टू प्रोड्यूस, मग हे कसं निर्माण करायचं आहे ना. देर आर 2 क्रायटेरियाज. नंबर 1 आय एम रिडिंग. ओके, प्रोसेस नीड्स टू बी सायक्लिक. म्हणजे एक सायकल आहे, त्या सायक्लिक प्रोसेस मध्ये आपण निर्माण करणार आहे. ठीक आहे, कसं निर्माण करणार आहे, तर त्या सायक्लिक प्रोसेसद्वारे म्युच्युअली एनरिचिंग. आता ह्याचा अर्थ मगाशीच सांगितला. म्युच्युअली एनरिचिंग म्हणजे फक्त स्वतः एकटं श्रीमंत नाही व्हायचं थोडक्यात. एनरिचिंगचा अर्थ रिच म्हणजे श्रीमंत, एनरिच म्हणजे श्रीमंत करणे म्हणून. आणि इकडे श्रीमंत करणे म्हणण्यापेक्षा आपण समृद्ध करणे असा अर्थ घेऊया. म्युच्युअली समृद्धी जर आपण देत असू सायक्लिक प्रोसेसद्वारे, आणि त्याच्यामध्ये पण आपण काय करतोय, तर इको फ्रेंडली आहे ना, सच काइंड ऑफ फिलिंग वेअर इनकॉर्पोरेटिंग बिकॉज ऑफ विच ऍक्च्युअली फिजिकल फॅसिलिटीज इफ यू आर प्रोड्युसिंग. सो इन दिस वे ऍक्च्युअली वी कॅन प्रोड्यूस आवर फिजिकल फॅसिलिटीज. अशा प्रकारे आपल्याला त्या फिजिकल फॅसिलिटीज प्रोड्यूस करायच्या आहेत. त्या म्हणजे सायक्लिक प्रोसेसद्वारे म्युच्युअल एनरिचमेंट, म्युच्युअल प्रॉस्पेरिटी साधत, आणि इको फ्रेंडली म्हणजे निसर्गाला आपण फ्रेंड आहे आपला निसर्ग असं समजत. असं ह्या गोष्टी जर लक्षात घेऊन जर आपण काही अशा प्रकारे ऍक्च्युअली प्रोड्यूस करायचं. कळलं का? हाऊ टू प्रोड्यूस. हॅलो, हाऊ टू प्रोड्यूस फिजिकल फॅसिलिटीज. sir. पॉइंट नंबर 1. येस सर. पॉइंट नंबर 2, जस्टिस नीड टू बी एन्श्युअर्ड इन द रिलेशनशिप. म्हणजे न्याय व्यवस्था, ह्याच्यावरती पण बोललेलं आहे आपण. न्याय हा गरजेचा आहे, तो येणार आहे तिकडे आहे ना. कशासाठी? टू बी एन्श्युअर्ड इन रिलेशनशिप. आपल्या नातेसंबंधामध्ये खात्री करण्यासाठी तिकडे न्याय व्यवस्था आली पाहिजे विथ ह्युमन बिईंग्स, म्हणजे वेगवेगळ्या मानवी रिलेशनशिप मध्ये पण. ठीक आहे. इट हॅज टू बी ओके पीपल फ्रेंडली. इकडे इको फ्रेंडली आहे आणि इकडे पीपल फ्रेंडली आहे. बघा, जस्टिस जो काय आहे तो पीपल फ्रेंडली म्हणलं किंवा ह्युमन फ्रेंडली म्हणलं तर जास्त योग्य होईल. पीपल फ्रेंडली म्हणलं तर फक्त माणसंच येतील त्याच्यामध्ये. ह्युमन फ्रेंडली म्हणल्यानंतर पूर्ण मानव जात येईल तिकडे. म्हणजे एखाद्या प्राणी मात्रावरती पण तिकडे अन्याय नाही झाला पाहिजे. लक्षात घ्या. हॅलो हॅलो. Yes, sir. जस्टिस, जस्टिस Yes, sir. रिक्वायर्ड आहे तो फक्त ह्युमन बिईंग साठी नाही. ह्युमन बिईंग म्हणजे तिकडे सगळं आलं. तुम्ही ह्युमन बिईंग म्हणजे फक्त माणसाचा विचार नाही करणार आहे, तर प्राणी मात्राचा, नैसर्गिक आणि अनैसर्गिक गोष्टींचा पण इकडे विचार केला जाणार आहे. त्याला म्हणतोय आपण जस्टिस, त्याला म्हणतोय न्याय. हॅलो. येस सर. मग हे प्रोड्यूस करताना हाऊ टू प्रोड्यूसचा आन्सर काय आहे, तर तिकडे हे 2 पॉइंट आहेत. समजले का? बघा ना, जस्टिस, न्याय व्यवस्था पण तिकडे आली आहे थोडीशी. जो मिसिंग आहे ऍक्च्युअली आहे ना, थोडस बघा ना, याचा विचार करा ना. मी जास्त नाही सांगत आहे, पुढे जाऊ आपण आहे ना. प्रोडक्शन प्रोसेस इज अ सायक्लिक. ओके, आणि ही जी काही प्रोसेस आहे ही सायक्लिक आहे ना. वेन रिसोर्सेस युटिलाइज, ज्यावेळेस जे काही वेगवेगळे रिसोर्सेसला काय म्हणतोय आपण, साधनं म्हणूया. हॅलो. वेगवेगळी साधनं जी काय आहेत त्यांचं युटिलायझेशन होतं ह्या प्रोसेसमध्ये, आणि रिटर्न टू देअर ओरिजिनल स्टेट ड्यू टू कोर्स ऑफ देअर लाईफ सायकल. थोडक्यात बघा ना, माणूस जर बघितला तिकडे आहे ना, माणूस हा कसा जन्मतो काय बघा ना, मोठी प्रोसेस आहे ती. पण तसं बघितलं तर माणूस म्हणजे माती आहे. माती आहे का? हॅलो. येस सर. हा, थोडस इनडायरेक्टली बरं का, माणूस म्हणजे माती आहे तसं बघितलं तर. कारण की ज्यावेळेस आपण हे डाय होणार आहे ना, मरणार आहे, त्यावेळेस आपल्याला आपण काय करणार आहे, ह्याला अग्नी देणार किंवा जमिनीमध्ये पुरणार. जमिनीमध्ये पुरणे किंवा अग्नी दिला आहे ना, तर तिकडे त्याचं माती होणार थोडक्यात. मग असा जर विचार केला
तर तो एक सायकल आहे ना, त्या सायकल मध्ये बघा ना, इकडे एन्व्हायरमेंट आहे. तुम्ही मला वाटतं पर्यावरण एन्व्हायरमेंटल सायन्स हा सब्जेक्ट होता का कधी 7वी 8वी 9वी? तर तिकडे एक सायकल, तिकडे एक सायकल होती की बरीच मोठी सायकल होती तिकडे. आपण प्राण्यांवरती डिपेंड आहेत, प्राणी आपल्यावरती डिपेंड आहे. कसं आहे बघा ना, प्राणी जे काय आहेत ते निसर्गावरती डिपेंड आहेत. अशी सायकल आठवते का बघा? हॅलो हॅलो. Yes, sir. Yes, sir. हा, की बाबा पहिल्यांदा गवत खात आहे ना हरिण. हरिण गवत खातं, हरणाला सिंह खातोय. सिंहाला कोण खातं का? हॅलो. सिंहाला पकडलं जातं ऍक्च्युली. आता का नाही माहित नाही. आता थोडासा ह्युमन थोडासा चेंज झालाय ना, पूर्वी खायचा तो, माहित नाही आता. जंगली जनावरांना काय बघा ना, मारून तिकडे अॅनिमल्सला मारून तिकडे खायचा तो. आता थोडस तिची टेस्ट बदलली म्हणू आपण ह्युमन बिईंगची. आता सिंह नाही खातो, शेळ्यांना खातं तिकडे. बघा ना, कोंबड्या वगैरे खातं, काय बरंच काय नॉन व्हेजिटेरियन म्हणू आपण. झाडांना पण खातं ते. झाडांमध्ये पण जीव आहे, तर तिकडे बघा ना. मग व्हेजिटेरियन म्हणायचं नॉन व्हेजिटेरियन म्हणायचा हा मोठा प्रश्न आहे. तिकडे तिकडे खोलात न जाता ती फक्त सायकल समजून घ्या. बरोबर का? मग एक छोटीशी सायकल बघितली की बाबा काय तिकडे गवत, छोटीशी सायकल, ठीक आहे, मोठी नाही. असं घेणार, एक दोन सायकल घेऊ आपण आणि जाऊया पुढे. गवत, गवतला कोण खाणार? हरिण खाणार, बरोबर. हॅलो. Yes, हरणाला sir. सिंह खाणार. आणि सिंह मेल्यानंतर तो परत मातीत जाणार आणि मातीतून जे काही त्याला प्रोटीन जे काही आहेत आहे ना, जे काही केमिकल्स आहेत, त्याचं सिंहाचं केमिकल कॉम्पोजिशन डिकम्पोज झाल्यानंतर परत माती होणार. ती माती परत त्या गवताला मिळणार आहे. गवताला नरिशमेंट मिळणार आहे. परत गवत जो काही आहे त्या गवताला परत हरिण खाणार आहे, हरणाला सिंह खाणार आहे. सिंह मेल्यानंतर परत त्याची माती होणार, त्या मातीतून परत गवताला. येते का लक्षात? वन सायकल. हॅलो. Yes, sir. दुसरी सायकल जर बघितली तिकडे तर शेळी जर घेतली तिकडे तर शेळी गवत खाते. शेळीला आपण खातो असं म्हणू आहे ना. माणूस ह्युमन बिईंग खातो म्हणून माणूस खातं. माणूस मेल्यानंतर परत त्याची माती होते, मातीतून परत त्या गवताला नरिशमेंट मिळणार, परत गवताला कोण खाणार? हरिण खाणार. ही वेगळी सायकल. सो सच काइंड ऑफ काय म्हणणार आहे ना, प्रोडक्शन प्रोसेसेस ऑर इट इज हॅपनिंग इन द फॉर्म ऑफ सायकल्स, असं थोडंसं लक्षात घ्या. येते का लक्षात? हॅलो. Yes, sir. जास्त डिटेल मध्ये नका जाऊ तिकडे. इन द ऍब्सेन्स ऑफ बिईंग इन ट्यून, आणि जर आपलं ट्युनिंग नाही झालं इकडे निसर्गासोबत, नॅचरल प्रोसेस, देन व्हॉट वी सी अल्टिमेटली इज रिसोर्स डिप्लिशन अँड पोल्युशन. आणि जर हे आपण व्यवस्थित जर सायकल मेंटेन नाही ना झाली तिकडे, तर तिकडे काय होणार बघा ना, डिप्लिशन होणार. सोर्सेसचं जे काही संसाधन आहेत, साधनं आहेत, त्यांचं डिप्लिशन म्हणजे कमतरता भासणार, कमी होणार ते. आणि पोल्युशन पण होणार निसर्गामध्ये, बरोबर का? हॅलो. Yes, sir. सोर्स डिप्लिशनचा अर्थ दिला इकडे बरं का, डिटेल मध्ये तुम्ही वाचा थोडंसं. आपण थोडंसं कट करतोय काही गोष्टी. डिप्लिशनचं एक एक्झाम्पल आपण घेऊया ना. क्लोरोफ्लोरो कार्बन हे आपण 12वीत शिकलं होतं. बिकॉज ऑफ CFC व्हॉट हॅपन्स, ओझोन लेअर इज गेटिंग टू बी ओझोन लेअर इज गेटिंग डिप्लिटेड, because of which there will be some kind of patches you will observe through which sun rays will be coming directly to our skin, and there will be then we will have skin cancers म्हणू आपण. हॅलो, बरोबर का? एक छोटस एक्झाम्पल. Yes. ओझोन लेअर डिप्लीट होतं. ओझोन लेअर डिप्लीट कशामुळे होतं? तर एक एक्झाम्पल, क्लोरोफ्लोरो कार्बन विच विल बी युज्ड इन दी फॉर्म ऑफ एअर कंडिशनिंग. आता थोडंसं चेंजेस चालले, त्याच्यावरती रिसर्च चाललाय. CO2 वगैरे वापरून थंड करण्याचा प्रयत्न चालू आहे तिकडे बघा. कार्बन डायऑक्साईड. ओके, कार्बन डायऑक्साईड, समटाइम्स अमोनिया इज युज्ड, NH3. वाचलं काय, कुठे ऐकलं का बघा? अमोनिया वगैरे वापरून तिकडे थंड करण्याचा प्रयत्न केला चाललेला आहे ना. जिकडे नॉर्मली इन प्रिव्हियस डेज, अर्लियर इयर्स म्हणू आपण, क्लोरोफ्लोरो कार्बन वॉज युज्ड इन ऍज ए वर्किंग सबस्टन्स, बरं का. आपण तिकडे शिकलो आहे ना, बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधलं तिकडचं थोडंसं घेतोय बघा ना. If air conditioning system, you will observe, so in air conditioning system, working substance is used. That working substance is called as chlorofluorocarbon. Earlier we were using that, and because of which we can cool our room. Okay, we can reduce the temperature of our room. In case of summer season, we are doing it. बरोबर का? Hello. Yes, sir.
And whatever that CFC will be generated through air conditioning system, that CFC, chlorofluorocarbon, will be responsible for depleting the ozone layer. And once सगळा ओझोन लेअर संपला तिकडे, तर मग तिकडे आपलं आपण कसं मरणार बघा ना, डायरेक्ट सूर्याकडून येणारी जी काही किरण आहे ज्याच्यामध्ये अल्फा बीटा गॅमा बरेच काही रेज असतात बघा ना, त्याचा अभ्यास आणि ते स्किनवर पडले तर तिकडे आपल्याला स्किन कॅन्सर होऊनच मरणार आपण. येतं का लक्षात बघा. सिमिलरली पोल्युशन इंडिकेट्स, पोल्युशन म्हणजे काय हे माहिती, मी जास्त बोलत नाही जात. जाऊया पुढे. हॅलो. हो एअर, सर. एअर पोल्युशन आहे तिकडे, सॉइल पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, साऊंड पोल्युशन आहे, बऱ्याच काही टाइपचं पोल्युशन आहे तिकडे. आणि हे ज्यावेळेस आपण काय बघा, फिजिकल फॅसिलिटीज आपण प्रोड्यूस करणार आहोत, तर ह्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे असं सांगितलं इकडे. जाऊया पुढे. पोल्युशन व्हायला नाही पाहिजे आणि रिसोर्सेसचं डिप्लिशन नाही व्हायला पाहिजे. रिसोर्सेसचं डिप्लिशन, वन मोर एक्झाम्पल आय वुड लाईक टू गिव्ह हिअर. ओके, पेट्रोलियम, stock of petrol and stock of diesel, okay, it is limited on the earth. Stock of coal also, it is limited on the earth, and once it will be depleted, then in future we will not have such kind of fuel. मग हे ह्याचं संपून जाणार आहे, बरोबर का? बघा है ना. तर अशा काही हो गोष्टी सर. जिकडे सोर्सेसचं डिप्लिशन आणि पोल्युशन होणार, आणि अशा प्रकारे जर तुम्ही तिकडे फिजिकल फॅसिलिटीजचं प्रोडक्शन करत असाल तर ते चुकीचं आहे. अशा प्रकारचं तुमचं वर्क असेल तर ते चुकीचं आहे असं थोडंसं सांगितलं. ह्याला काही अल्टरनेटिव्ह राईट नाव ऍक्च्युअली ह्युमन बिंग दे आर ट्राइंग टू फाइंड आउट. ओके, अल्टरनेटिव्ह फॉर नॅचरल रिसोर्सेस म्हणू आपण. ठीक आहे, जातोय मी पुढे. जस्टिस, न्याय व्यवस्था बरं का. आणि ते कशासाठी, तर प्रिझर्वेशन म्हणजे संवर्धन करण्यासाठी न्याय व्यवस्था आहे तिकडे. मानव जातीचं संवर्धन झालं पाहिजे बघा, आणि त्या संवर्धनासाठी काय काय करायचं आहे ते समजून घ्यायचं आहे. जस्टिस इज रेकग्निशन ऑफ ह्युमन रिलेशनशिप. हे पण बघितलं आपण. जस्टिस म्हणजे ओळखणं आहे, मानवी नात्यांमधलं जे काही नातेसंबंध आहेत ते ओळखणं आहे, त्यांची परिपूर्ती करणं आहे. इट्स फुलफिलमेंट अँड इव्हॅल्युएशन, आणि त्यांचं मूल्यांकन आहे. लीडिंग टू म्युच्युअल हॅपीनेस, एकमेकांना सगळ्यांना, सर्व मानव जातीला तिकडे म्युच्युअल हॅपीनेस म्हणजे उभय सुख मिळण्यासाठी जस्टिस आहे तिकडे. बरोबर, हे शिकलेलं आहे आपण, मी जास्त नाही सांगत आहे परत. हा, हे ऑलरेडी डिस्कस केलंय म्हणलं बघा ना, ह्युमन रिलेशनशिप मध्ये. ओके, फिलिंग इज दी, हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. वेगळं काय असेल तर आपण तेवढं घेऊया. In case of someone is not able to develop the competence, जर एखादा ह्युमन बिईंग स्वतःमध्ये अशी क्षमता जर डेव्हलप करत नसेल, अँड एंड्स अप डुईंग इनजस्टिस, आणि तो अन्याय करत असेल, मग तिकडे दोन गोष्टी दिल्या इकडे. स्टॉप काय म्हणलं बघा ना, स्टॉप हिम ऑर हर म्हणू आपण. त्याला किंवा तिला आपण थांबवलं पाहिजे फ्रॉम डुईंग फर्दर इनजस्टिस. पुढच्या अन्यायापासून त्याला आपण थांबवलं पाहिजे. येतंय का लक्षात? हॅलो. Yes, sir. Yes, sir. आणि त्यांना आपण मदत केली पाहिजे. हेल्प हिम ऑर हर टू डेव्हलप दी कॉम्पिटन्स फॉर एन्शुरिंग जस्टिस. न्यायाची खात्री आणि त्याची क्षमता ह्यांचा विकास आपण त्याच्या किंवा तिच्यामध्ये करण्यासाठी आपण त्यांना मदत केलं पाहिजे. आणि ह्या दोन गोष्टी कधी करायच्या आहेत? वन्स अगेन आय एम रीडिंग. ओके, इन केस ऑफ समवन इज एबल टू डेव्हलप दी कॉम्पिटन्स अँड नॉट आहे बरं का इकडे, सॉरी. अशा केसमध्ये जो स्वतःच्या क्षमता ज्या काय आहे तो विकसित करू नाही शकत आहे, आणि तो त्याच्यामुळे काय होते तिकडे, तर डुईंग इनजस्टिस, मग तो अन्याय करत चाललेला आहे तो किंवा ती. हॅलो. मग त्या ठिकाणी आपल्याला Yes, sir. दोन गोष्टी करायच्या आहेत. ऍज अ ह्युमन बिईंग वी नीड टू स्टॉप सच ह्युमन बिईंग्स, हिम ऑर हर, फ्रॉम डुईंग आहे ना फर्दर इनजस्टिस. जो काही अन्याय करत चाललेला आहे त्याला थांबवण्याचं काम आपलं ऍज अ ह्युमन बिईंग आहे. त्यांना मदत करणं आहे. बघा ना किती महत्वाचा अर्थ दिलाय बघा. आणि हे मिसिंग आहे ऍक्च्युली बरं का. आणि हे होत नसल्यामुळे सगळीकडे आपल्याला अन्याय झालेला असं दिसतंय. आणि ह्याच्यासाठी हे दोन पावलं आहेत. हे दोन पावलं आपण करतच नाहीये. जो काय अन्याय करतोय त्याला आपण थांबवत पण नाहीये, आणि त्यांना आपण हेल्प पण नाही करत आहे की त्यांच्यामध्ये त्या क्षमता आपण न्यायाच्या क्षमता, ठीक आहे, त्यांच्या न्याय असण्याची खात्री आहे ना, आणि त्यांच्या क्षमतांचा विकास आपण त्याच्यामध्ये किंवा तिच्यामध्ये
करण्यासाठी त्यांना मदत पण नाही करत आहे. आणि बिकॉज ऑफ दिस टू इश्यूज, बिकॉज ऑफ दिस 2 पॉइंट्स विच आर मिसिंग, एव्हरीवेअर यू विल फाइंड इनजस्टिस. बरोबर का? सगळीकडे अन्याय दिसेल मग तुम्हाला. येस सर. मग प्रिझर्वेशन म्हणजे काय, तर संवर्धन, संरक्षण करणं, असं ह्याचा अर्थ घ्यायचा बघा ना. हॅज टू डू विथ रिलेशनशिप ऑफ ह्युमन बिईंग विथ द रेस्ट ऑफ नेचर. इकडे फक्त मानव जातीचं संवर्धन करून नाही चालणार आहे आपल्याला, आहे ना. रेस्ट ऑफ द नेचर म्हणजे आपल्याला ह्या निसर्गाचं पण संवर्धन करायचं आहे. निसर्गाचं संवर्धन झालं तर तिकडे मानवजात टिकून राहणार आहे. हॅलो हॅलो Yes, sir. प्रिझर्वेशन इज द रेकग्निशन ऑफ रिलेशनशिप ऑफ ह्युमन बिईंग विथ द रेस्ट ऑफ नेचर. प्रिझर्वेशन म्हणजे काय बघा, संवर्धन करणं म्हणजे काय, तर ओळखणं आहे. काय ओळखणं आहे, तर ह्युमन बिईंगचं निसर्गाशी नातं आहे हे ओळखणं आहे. त्याला प्रिझर्वेशन म्हणतोय आपण. हॅलो. अँड इट्स फुलफिलमेंट म्हणजे निसर्ग आणि ह्युमन बिईंग हे एकमेकांना पूरक आहेत. येतं का लक्षात? आणि त्यांचं Yes, sir. इव्हॅल्युएशन आहे, मूल्यांकन आहे ना, लिडिंग टू म्युच्युअल फुलफिलमेंट. जास्त खोलात नाही जात आहे प्रिझर्वेशन. आय होप यू हॅव अंडरस्टँड प्रिसाइजली. थोडक्यामध्ये प्रिझर्वेशन वुड मीन, प्रिझर्वेशनचा अर्थ असा घेऊया आपण की एनरिचमेंट, समृद्ध करणे काय बघा ना. प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण करणे, राईट युटिलायझेशन करणे आणि नेचरचं पण इकडे, नेचरचं, त्याला आपण प्रिझर्वेशन म्हणतो. हॅलो. आणि प्रिझर्वेशननी खात्री केली जाते ना. प्रिझर्वेशन एन्श्युअर्स नंबर 1 प्रॉस्पेरिटी इन ह्युमन बिईंग. मानव जातीमध्ये समृद्धीची खात्री केली जाते ना प्रिझर्वेशनमुळे. आणि प्रिझर्वेशन एन्श्युअर्स सेकंड पॉइंट इज व्हॉट, एनरिचमेंट. एकमेकांना तिकडे समृद्ध करणे, प्रोटेक्शन करणे, राईट युटिलायझेशन, रेस्ट ऑफ द नेचर म्हणजे निसर्गाचं म्हणू आपण. जस्टिस एन्श्युअर्स फिअरलेसनेस. न्यायामुळे तिकडे कशाची खात्री होते, तर भीती न बाळगण्याची खात्री होते. ट्रस्ट म्हणजे विश्वास इन दी सोसायटी, समाजामध्ये. द प्रिझर्वेशन एन्श्युअर्स द म्युच्युअल फुलफिलमेंट विथ द रेस्ट ऑफ द नेचर. येते का लक्षात बघा? न्याय कशासाठी आहे, तर तिकडे समाज जो काही आहे तो फिअरलेसनेस असावा, न घाबरणारा समाज तिकडे निर्माण झाला पाहिजे. हॅलो. येस सर. Yes. हा. आणि प्रिझर्वेशन एन्श्युअर काय करतंय, प्रिझर्वेशन अजून एक खात्री करते की म्युच्युअल फुलफिलमेंट झाली पाहिजे, एकमेकांना पूरक आपण असलं पाहिजे आणि निसर्गासोबत. आणि कोएक्झिस्टन्स म्हणजे सहअस्तित्व लक्षात घेत. मी ह्या पृथ्वी तलावरती फक्त एकटा ह्युमन बिईंग नाहीये, एवढं जरी कळलं तरी भरपूर झालं इकडे. हॅलो. जाऊया पुढे. Yes, sir. एक्सचेंज, ज्याला आपण स्टोरेज म्हणतोय बरं का. बऱ्याच ठिकाणी बघा, हे समजून घेण्याच्या आधी एक छोटस एक्झाम्पल देतोय ना. राशनचे दुकान असतात तिकडे, रेशन म्हणून आपण काय म्हणतात बघा ना. तिकडे गरीब लोकांना तिकडे धान्य वगैरे काही मिळतं, बरोबर का. हॅलो हॅलो. Yes. हा, तर त्याला आपण स्टोरेज म्हणूया ना. काही गहू तांदूळ स्टोअर करून ठेवलेला आहे. मग कधी कधी काही लोक काय करतात, भरपूर स्टोअर करून ठेवतात आहे, पण ते लोकांमध्ये वाटत नाहीत आहे. त्यांचं एक्सचेंज नाही होत, देवाणघेवाण नाही होत, फक्त ते स्टोअर करून ठेवलं जात आहे. आणि नंतर मग त्याचा तुटवडा निर्माण केला जातो आणि त्या तुटवड्यातून मग नंतर ते बाहेर काढलं जातं आणि त्याच्यामुळे मग त्याची व्हॅल्यू वाढवली जाते. हॅलो. समजते का बघा ह्या गोष्टी, बरं का. हॅलो सर. हा सर टेस्ट आहे आता आमची 10-15 मिनिटांनी सर. हा, लेट अस स्टॉप हिअर.